नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजेच टीईटी 2026 तर टीईटी परीक्षेकरता विद्यार्थी मित्रो या ठिकाणी आपण सामाजिक शास्त्र या विषयाचा सराव प्रश्नसंच आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रो, यामध्ये इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या सर्व प्रकारच्या प्रश्नांचा समावेश असणार आहे। आणि विद्यार्थी मित्रो, परीक्षेला फक्त 29 दिवस बाकी आहेत आणि या ठिकाणी शेवटच्या दिवसात आपण आयएमपी प्रश्नांचा सराव जो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत। चला आता मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रो, 28 जून 2026 रोजी आपला टीईटीचा पेपर होणार आहे। तर त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, त्यामुळे सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचं आहे। ओके, चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, आजच्या या सेशन मधील पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे विद्यार्थी मित्रो। प्रश्न काय आहे बघा, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर जेव्हा सर्वाधिक असते म्हणजे सर्वात जास्त असते तेव्हा त्या स्थितीला काय म्हणतात। बघा, सूर्य आणि पृथ्वी यांच्यातील अंतर ज्यावेळेस काय असतं, अंतर हे जास्त असतं तर त्यावेळेच्या स्थितीला काय म्हणतात असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। बघा, उपसूर्य, अपसूर्य, अपभू स्थिती की उपभू स्थिती। तर विद्यार्थी मित्रो, या स्थितीस काय म्हणतात, तर या स्थितीला विद्यार्थी मित्रो बघा या ठिकाणी या स्थितीला अपसूर्य स्थिती असे म्हणतात। ओके, अपसूर्य स्थिती ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, अपसूर्यमध्ये काय असतं तर अंतर जे आहे, अंतर हे जास्त असतं विद्यार्थी मित्रो, आणि अंतर जर कमी असेल तर कमी अंतराला काय म्हणणार, उपसूर्य स्थिती असे म्हणतात। आणि उपभू आणि अपभू स्थिती आहे विद्यार्थी मित्रो हे ज्यावेळेस पृथ्वी चंद्राचा अंतर असतो, ओके, पृथ्वी आणि चंद्र, तर या ठिकाणी यांच्या अंतरासंदर्भात जी आहे ही स्थिती जी आहे मानल्या जात असते। ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेण्यापूर्वी बघा आता सविस्तर स्पष्टीकरण आपण या प्रश्नाचं समजून घेऊया। बघा, पृथ्वीच्या लंबवर्तुळाकार कक्षेमुळे जो आहे, ओके, सूर्य आणि पृथ्वीतील अंतरात होणाऱ्या बदलांना अपसूर्य आणि उपसूर्य स्थिती म्हणतात। बघा, 3 जानेवारीच्या सुमारास पृथ्वी सूर्याच्या सर्वात जवळ असते, अंतर असतं 14.7 कोटी किलोमीटर। ओके, ज्याला उपसूर्य असे म्हणतात। जवळ आहे यामध्ये काय तर ही झाली विद्यार्थी मित्रो उपसूर्य स्थिती। ओके, ही कोणती झाली, ही उपसूर्य स्थिती झाली। आणि या ठिकाणी अंतर ज्यावेळेस जास्त असतं तर बघा या ठिकाणी 4 जुलैच्या ठिकाणी जास्त असतं, त्याला अपसूर्य स्थिती म्हणतात। त्याला काय म्हणतात, त्याला अपसूर्य स्थिती असे म्हणतात। ओके, क्लिअर आहे सर्वांना। विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा, ओझोन वायूचा थर हा वातावरणाच्या कोणत्या थरात आढळतो। बघा विद्यार्थी मित्रो, टीईटी 2016 मधला हा प्रश्न आहे। ओझोन वायूचा थर हा वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये आढळतो, तपांबर, स्थितांबर, दलांबर की आयनांबर। तो ओझोन वायूचा थर जो आहे हा वातावरणाच्या विद्यार्थी मित्रो या ठिकाणी बघा स्थितांबर या थरामध्ये आढळतो। ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, स्थितांबरामध्ये हा थर जो आहे हा आढळून येतो विद्यार्थी मित्रो। ओके, चला आता बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी पृथ्वीच्या वातावरणाचे प्रामुख्याने 5 थर आहेत। किती आहेत, 5। आणि यामध्ये जर आपण बघितलं हे खालून पृथ्वीपासून काय खालून वरच्या दिशेला असतात। ओके, खालून वरच्या दिशेला येतात। आणि ओझोन जो वायूचा जो थर आहे हा यामध्ये स्थितांबराच्या थरात आढळतो। कुठे, स्थितांबर या थरामध्ये आढळतो। पहा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी सगळ्यात पहिले ट्रॉपोस्फियर ज्याला तपांबर असे म्हणतात, दुसरा आहे स्थितांबर ज्याच्यामध्ये आपला ओझोन वायूचा स्तर असतो। ओके, नंतर मध्यांबर आणि आयनांबर या पद्धतीचे जे आहेत सगळ्यात शेवटी असतं बाह्यांबर। ओके, या टाईपचे आपले काय आहेत, पृथ्वीचे थर आहेत। ओके, हे काय आहेत, पृथ्वीच्या वातावरणाचे थर। हे वातावरणाचे थर आहेत जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण आहेत, यावरती आपला प्रश्न लगेच विचारला जायचे चान्सेस आहेत विद्यार्थी मित्रो। बघा, आता यामध्ये सगळ्यात पहिला होता तपांबर। ओके, तपांबर हा सर्वात खालचा थर असून यामध्ये हवामान बदल जे असतात हे पृथ्वीवर इथे होतात। त्यानंतर स्थितांबर येथे ओझोन वायूचा थर येथे असतो जो सूर्याची अतिनील किरणे शोषून घेते। मध्यांबर हा सर्वात थंड थर आहे। मध्यांबर हा सर्वात थंड थर आहे। या ठिकाणी हा पॉईंट आयएमपी आहे विद्यार्थी मित्रो। त्यानंतर थर्मोस्फिअर जे म्हणतो हा सर्वात उष्ण थर आणि रेडिओ लहरींसाठी हा महत्त्वाचा थर आहे। त्यानंतर आहे बाह्यांबर। ओके, एक्सपोस्फिअर ज्याला म्हणतात, हा वातावरणाचा सर्वात बाहेरील थर आहे। ओके, हा वातावरणाचा काय सर्वात बाहेरील थर आहे। यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो काय आहे, स्त्री धर्मनीती या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत। ओके, स्त्री धर्मनीती या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत। ऑप्शन बघा, ताराबाई शिंदे, रमाबाई रानडे, पंडिता रमाबाई आणि ताराबाई मोडक। तर विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी स्त्री धर्मनीती
या पुस्तकाच्या लेखिका कोण आहेत तर ते आहेत पंडिता रमाबाई. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी पंडिता रमाबाई या महान विद्वान, लेखिका आणि समाजसुधारक होत्या. यांनी महिलांची स्थिती सुधारण्याकरता या विषयावर मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत महत्त्वपूर्ण लेखन जे आहे ते केलेलं आहे. आणि त्यांनी 1882 मध्ये स्त्री धर्मनीती हे सर्वात महत्त्वाचे पुस्तक असून त्यांनी ते मराठी भाषेमध्ये लिहिलं. यामध्ये त्यांनी स्त्रियांसाठी नैतिकतेची चौकट मांडली आहे. ओके, स्त्रियांसाठी नैतिकतेची चौकट जी आहे स्त्री धर्मनीती या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांनी मांडलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासासंदर्भात आपला प्रश्न बघायला मिळतोय. तोरणा किल्ला रिकामी जागा खोऱ्यामध्ये आहे. ओके, तोरणा किल्ला कोणत्या खोऱ्यामध्ये आहे? कानद, जावळी, रायरी की मावळ? तर विद्यार्थी मित्रो, तोरणा किल्ला जो असतो हा कोण्या खोऱ्यामध्ये येतो? हा कानद खोऱ्यामध्ये आहे. ओके, कुठे? कानद खोऱ्यामध्ये आहे, पुणे या ठिकाणी हा किल्ला येतो. ऑप्शन नंबर ए कानद हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा या ठिकाणी तोरणा हा काय आहे? हा सर्वात पहिला जिंकलेला किल्ला आहे. ओके, हा काय स्वराज्यातील सगळ्यात पहिला किल्ला आहे तोरणा, जो की छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला होता. ओके, बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्रो, तोरणा किल्ला ज्याचंच नाव बदलून पुढे काय तर प्रचंडगड करण्यात आलं, ते पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यामध्ये आहे आणि सह्याद्रीच्या रांगेत स्थित आहे, जो की कानद खोऱ्याच्या उत्तरेसमध्ये आहे. ओके, कोणते आहे? कानद खोऱ्याच्या उत्तरेस आहे. ओके, बघा या ठिकाणी वयाच्या 16व्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. ओके, आणि यामध्ये म्हटलं तर वैशिष्ट्य काय याचं, तर यामध्ये 2 माच्या आहेत. एक म्हणजे झुंजार माची आणि दुसरी म्हणजे बुधला माची. ओके, या 2 माच्या या ठिकाणी प्रसिद्ध आहेत, या मुख्य माच्या आहेत. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो काय आहे? अष्टाध्यायी, अर्थशास्त्र, थेरी गाथा हे ग्रंथ रिकामी जागा या काळातील होत. बघा या ठिकाणी हे सर्व जे ग्रंथ आहे कोणत्या काळातील आहेत? मौर्य, गुप्त, कुशाण की वर्धन? तर विद्यार्थी मित्रो, हे सर्व जे ग्रंथ आहेत हे सर्व कोणत्या काळातील आहेत? हे मौर्य काळातील आहेत. ऑप्शन नंबर ए मौर्य हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला आता या ठिकाणी सविस्तर स्पष्टीकरण आपण या प्रश्नाचं जाणून घेऊया. बघा विद्यार्थी मित्रो, अष्टाध्यायी, अर्थशास्त्र आणि थेरी गाथा हे मौर्यकालीन ग्रंथ आहेत आणि हे खूप महत्त्वाचे ग्रंथ आहेत. यामध्ये बघा अष्टाध्यायी जे आहे, अष्टाध्यायी कोणी लिहिलं आहे तर महर्षी पाणिनी यांनी लिहिलं आहे. त्यानंतर अर्थशास्त्र हे कौटिल्य यांचं आहे, ज्यांना आपण चाणक्य म्हणून ओळखतात. ओके, चाणक्य म्हणून ओळखतात. आणि थेरी गाथा जो आहे हा सुप्त पिटिकाचा एक भाग आहे, जो की बुद्धकालीन भिक्षूंनी रचलेल्या काय तर गाथा म्हणजे काय पाली साहित्य आहे, या रचलेल्या रुचा आहेत. ओके, बघा विद्यार्थी मित्र, इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून या मानल्या जातात. इसवी सन पूर्व 6व्या शतकापासून मानल्या जात असतात. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न पहा विद्यार्थी मित्र काय आहे? कार्बन 14. ओके, कार्बन 14 या कालमापन पद्धतीत रिकामी जागा या शास्त्रज्ञांनी शोधली. बघा कार्बन 14 ही जी कालमापनाची पद्धत आहे ही कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी शोधली? सॉरी, या ठिकाणी कोणत्या शास्त्रज्ञांनी शोधली असं विचारलेलं आहे. बघा चार्ल्स डार्विन, विलार्ड लिबी, ख्रिश्चन थॉम्सन आणि शॉम्पिलियन. ओके, तर ही पद्धती कोणी शोधलेली आहे? तर ही विलार्ड लिबी यांनी शोधलेली आहे. ओके, विलार्ड लिबी यांनी कोणती? तर कार्बन 14 ही पद्धती शोधलेली आहे. ओके, चार्ल्स डार्विन यांचा काय विद्यार्थी मित्रो? तर उत्क्रांतीचा सिद्धांत आहे. ओके, चार्ल्स डार्विन यांचा काय? उत्क्रांतीवादाचा सिद्धांत जो आहे चार्ल्स डार्विन यांनी मांडलेला आहे विद्यार्थी मित्र. चला, क्लिअर आहे सर्वांना? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र सविस्तर स्पष्टीकरणामध्ये बघूया. चार्ल्स डार्विन यांचा उत्क्रांतीचा सिद्धांत आहे. विलार्ड लिबी यांनी कार्बन 14 पद्धत जी आहे ती शोधून काढली, ज्यावरती आपला प्रश्न होता. जे थॉम्सन यांनी अणुसिद्धांत मांडलेला, जे थॉम्सन यांनी अणुसिद्धांत मांडले आणि शॉम्पेलियन यांनी इजिप्शियन काही चित्रलिपी ही शोधलेली आहे. ओके, चला विद्यार्थी मित्र, परीक्षेच्या दृष्टिकोनातून हा पॉईंट IMP आहे, त्यामुळे सर्वांनी हा पॉईंट नोट डाऊन करून घ्यायचा आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. चौसाच्या लढाईनंतर रिकामी जागाने शेरशाह हे नाव धारण केले. ओके, चौसाच्या लढाईनंतर कोणी शेरशाह नाव धारण केले? बाबर, हुमायून, शेरखान की अकबर? विद्यार्थी मित्रो, शेरशाह हे जे नाव आहे, ओके, शेरशाह हे नाव कोणी धारण केलं होतं? तर हे या ठिकाणी शेरखान यांनी धारण केलं होतं. कोणी? शेरखान यांनी हे नाव धारण केलं होतं. त्यामुळे ऑप्शन नंबर सी शेरखान हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा विद्यार्थी मित्रो, चौसाची लढाई ही बक्सार जवळ झाली होती. ओके, बक्सारमधील चौसाच्या लढाईमध्ये काय तर मुघल सम्राट हुमायूनचा पराभव झाला होता. कोणाचा पराभव केला होता? हुमायूनचा पराभव जो आहे हा शेरखान, यालाच फरीद खान म्हणतात, यांनी केला होता. आणि त्याने शेरशाह ही पदवी जी आहे त्या ठिकाणी त्यांनी धारण केली
आणि ही लढाई झाली होती 26 जून 1539 मध्ये. ओके, 26 जून 1539 मध्ये ही लढाई त्या ठिकाणी झाली होती विद्यार्थी मित्र. ओके, चला विद्यार्थी मित्र, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. सोबतच व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र, सोन्याचे नाणे म्हणजे काय? मोहर. तर तांब्याचे नाणे म्हणजे काय? ओके, तर बघा, रुपया, दाम, टंका की दिनार. तर तांब्याच्या नाण्याला काय म्हणायचे विद्यार्थी मित्र? त्या ठिकाणी तांब्याचं जे नाणं होतं याला दाम म्हणायचे. काय म्हणायचे? दाम. मुघलकालीन आहे सोन्या. ओके, हे काय? मुघलकालीन. मुघलकालीन काय म्हणायचे? तर सोन्याच्या नाण्याला मोहर, तर तांब्याच्या नाण्याला काय म्हणायचे? तांब्याच्या नाण्याला दाम असं म्हणायचे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी, दाम, हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला यानंतर बघा विद्यार्थी मित्र, पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न काय आहे? लोकमान्य टिळकांनी रिकामी जागा सांगण्यासाठी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला. ओके, बघा, लोकमान्य टिळकांनी काय सांगण्यासाठी या ठिकाणी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता? बघा, कर्मयोग, ज्ञानयोग, हठयोग की भक्तियोग. तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी हठयोग सांगण्यासाठी, ओके, हठयोग सांगण्यासाठी कोणता? तर या ठिकाणी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला होता. आणि हा जो आहे यांनी विद्यार्थी मित्र मंडालेच्या, ओके, मंडालेच्या तुरुंगात लिहिला होता. ओके, मंडालेच्या तुरुंगात हा जो ग्रंथ आहे हा या ठिकाणी लोकमान्य टिळकांनी लिहिला होता. ओके, चला याचं देखील सविस्तर स्पष्टीकरण आपण समजून घेऊया. बघा, लोकमान्य टिळकांनी श्रीमद भगवद्गीता रहस्य म्हणजेच काय, गीता रहस्य हा ग्रंथ मंडालेच्या तुरुंगात असताना 1915 मध्ये लिहिला. या ग्रंथाद्वारे त्यांनी कर्मयोग म्हणजे निष्काम कर्म हा गीतेचा खरा अर्थ जो आहे जो जगाला समजून दिला आहे. ओके, आणि ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी देशवासियांमध्ये राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करणे, गीतेतील कर्मयोगाचे विश्लेषण करणे हा याचा मुख्य उद्देश होता. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? चलो यानंतर बघा विद्यार्थी मित्र, तुम्हाला जर ही पीडीएफ डाउनलोड करायची तर टीईची पीडीएफ नोट डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. ओके, चला यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय, उगवत्या सूर्याचा देश, उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले आहे? ओके, उगवत्या सूर्याचा देश असे वर्णन कोणत्या देशाचे केले आहे? ऑप्शन बघा या ठिकाणी रशिया, चीन, जपान की ऑस्ट्रेलिया. तर विद्यार्थी मित्र, उगवत्या सूर्याचा देश म्हणून जपान या देशाचे वर्णन केले जाते. ऑप्शन नंबर सी, जपान हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला यानंतर डिस्प्रेट क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना रिकामी जागा यांनी केली. ओके, डिस्प्रेट क्लासेस एज्युकेशन म्हटलेलं आहे विद्यार्थी मित्र, कोणी केलेली आहे? विठ्ठल रामजी शिंदे, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले. तर डिस्प्रेट क्लासेस एज्युकेशन सोसायटी जी आहे या सोसायटीची स्थापना जी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती. ओके, कोणी? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ऑप्शन नंबर सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, यांनी जी आहे याची स्थापना केली होती. ओके, चला पहा विद्यार्थी मित्र, या ठिकाणी सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया. डिस्प्रेट क्लासेस एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 जून 1928 रोजी केली. यामध्ये दलितांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी या उद्देशाने त्यांनी ही संस्था स्थापन करण्यात आलेली होती. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत? ओके, यमुना पर्यटन या मराठीतील पहिल्या कादंबरीचे लेखक कोण आहेत? हरिभाऊ आपटे, वामन मल्हार जोशी, वि स खांडेकर आणि बाबा पद्मनजी. तर विद्यार्थी मित्र, यमुना पर्यटन ही कादंबरी कोणाची आहे? तर बाबा पद्मनजी यांची आहे. ओके, ऑप्शन नंबर टी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा यानंतर वि स खांडेकर यांची प्रसिद्ध कोणती आहे विद्यार्थी मित्र? तर वि स खांडेकरांची आहे ययाती. ओके, ययाती ही वि स खांडेकरांची आहे. या ठिकाणी बघा, बाबा पद्मनजी यांनी जो आहे ही प्रकाशन वर्ष कधी आहे? तर 1857 प्रकाशन वर्ष आहे. ओके, बघा या कादंबरीत विधवांच्या समस्या आणि त्यांच्या पुनर्विवाहाचा पुरस्कार करण्यात आला होता आणि मराठीतील पहिली ही सामाजिक आणि स्वातंत्र्य कादंबरी मानल्या जाते. ओके, मराठीतील पहिली सामाजिक आणि स्वतंत्र कादंबरी जी आहे ती मानल्या जाते. कोणती? तर या ठिकाणी विद्यार्थी मित्र बघा कोणती कादंबरी आहे? तर आपली यमुना पर्यटन. यानंतर पुढील प्रश्न बघा, गुजरातमधील विजयानिमित्त फतेपूर सिक्री येथे बुलंद दरवाजा रिकामी जागा याने बांधला. ओके, बघा फतेपूर सिक्री येथील जो बुलंद दरवाजा आहे, ओके, बुलंद दरवाजा, तर हा बुलंद दरवाजा कोणी बांधला असं विचारण्यात आलेला आहे.
बघा, औरंगजेब, अकबर, शहाजहान आणि कुतुबुद्दीन ऐबक. हा दरवाजा कोण बांधला होता विद्यार्थी मित्र? हा अकबराने बांधला होता. कोणी? अकबर. ओके, त्यामुळे ऑप्शन नंबर बी अकबर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बुलंद दरवाजा कोणी बांधलेला आहे? तर अकबर याने हा बुलंद दरवाजा बांधलेला आहे. पहा, या ठिकाणी गुजरातमधील विजयानिमित्त फतेपूर सिक्री या ठिकाणी बुलंद दरवाजा अकबर या मुघल सम्राटाने बांधला. हे बांधकाम जे आहे लाल वालुकाष्मापासून म्हणजे रेड सँडस्टोन पासून बनलेले असून यावर पांढऱ्या संगमरवरी दगडाने ज्या सजावट करण्यात आलेली आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे कार्यालय रिकामी जागा या ठिकाणी आहे. ओके, आंतरराष्ट्रीय न्यायालय जे आहे इंटरनॅशनल कोर्ट याचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी कार्यालय? हेग, पॅरिस, लंडन की न्यूयॉर्क? तर कुठे आहे विद्यार्थी मित्र? याचं कार्यालय येतं हेग या ठिकाणी. ओके, हेग या ठिकाणी येतं. त्यामुळे ऑप्शन नंबर ए हेग हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, आंतरराष्ट्रीय न्यायालयाची स्थापना ही 1945 मध्ये आणि 1946 मध्ये त्याचं कार्य सुरू झालं. कार्यालय हेग, नेदरलँड या ठिकाणी पीस पॅलेसची इमारत आहे. ओके, इमारतीचं नाव काय? पीस पॅलेस नावाची एक इमारत आहे. या इमारतीमध्ये याचं कार्यालय आहे. वैशिष्ट्य काय आहे? याचे काही न्यूयॉर्क बाहेर स्थित संयुक्त राष्ट्राचे हे एकमेव मुख्य अंग आहे. ओके, ज्याची काय न्यूयॉर्कच्या बाहेर हे आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, 1954 साली पंचशील तत्वे रिकामी जागा यांनी मांडली. ओके, 1954 साली पंचशील तत्वे जी आहे कोणी मांडली? ओके, बघा विद्यार्थी मित्र, पंचशील तत्वे म्हटलेलं आहे या ठिकाणी सरदार पटेल, पंडित नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पंचशील तत्वे आहे ही पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेली आहे. ऑप्शन नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा, पंचशील तत्व हे भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलालजी नेहरू यांनी चीनचे पंतप्रधान झोऊ एलनाय यांच्या संयुक्तपणे मांडले. आणि या कराराचा उद्देश काय होता? तर भारत आणि चीनच्या तिबेट प्रदेशादरम्यान मैत्रीपूर्ण संबंध आणि शांततापूर्ण सहअस्तित्व वाढवणे हा या कराराचा मुख्य उद्देश होता. बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीनं आपण महत्त्वपूर्ण प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत. व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजेच टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळत राहील. कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला ही PDF हवी असेल तर PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.